शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम सुरू झालेला आहे. खरीप हंगामात आपल्या अमरावती जिल्ह्यातील बरेच शेतकरी बांधव तूर या पिकाची लागवड करत असतात. पण तूर या पिकाची लागवड करत असताना तूर पीक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन हे समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच या हंगामात तूर या पिकाची लागवड करत असताना लागवडीबरोबरच व्यवस्थापन काय करणं गरजेचं आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे तूर पीक लागवड व्यवस्थापन. आणि आपल्यासोबत आहेत जितेंद्र दुर्गे. दुर्गे सर, स्वागत आपलं. नमस्कार. सर्वांना नमस्कार. दुर्गे सर, या खरीप हंगामात आपले बरेच शेतकरी बांधव तूर या पिकाची लागवड करत असतात. पण तूर या पिकाची लागवड करत असताना बरेच शेतकरी बांधव म्हणत असतात, बोलत असतात, सांगत असतात की तूर या पिकातून शाश्वत उत्पादन मिळत नाही, योग्यसं उत्पादन मिळत नाही. तर तूर या पिकातून उत्पादन कमी येण्याची काय कारणं आहेत? तूर हे जे पीक आहे आपल्या इथे सर्वसाधारणपणे एक 80% 90% शेतकरी जर पाहिले किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी हे आंतरपीक पद्धतीमध्ये तुरीची आपल्या इथे लागवड करतात. म्हणजे मुगासोबत तूर, उडदासोबत तूर किंवा सोयाबीनसोबत तूर असं आंतरपीक पद्धतीमध्ये तिथे तुरीची लागवड करताना, पेरणी करताना ह्या तुरीला फारसं ते महत्त्व देत नाहीत. तूर हे दुय्यम पीक असते आणि आंतरपीकच ते असल्यामुळे त्याच्यावर फारसं लक्ष तिथे केंद्रित केलं जात नाही. आणि त्यामुळे हे दुर्लक्षित जे पीक तुरीचं त्या शेतामध्ये राहते, म्हणजे मुख्य पीक निघेपर्यंत, कापणी मळणी ते सगळे होईपर्यंत त्या तूर पिकावर शेतकरी लक्षच केंद्रित करत नाही. आणि इथेच ही एक प्रमुख समस्या आहे कमी उत्पादकतेची, की या पिकावर येणाऱ्या किडी, या पिकावर येणारे रोग, या पिकाच्या समस्या, तूर पिकासाठी वेगळं असं काहीतरी व्यवस्थापन करावं लागते, या बाबीवर शेतकरी पूर्णपणे दुर्लक्ष तिथे करताना दिसतात. आणि त्या माध्यमातून मग उत्पन्न होणाऱ्या ज्या समस्या राहतात शेतामध्ये, याच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे तूर आपल्याला कमी उत्पादन देताना दिसते. ही एक सत्य बाब तिथे आहे. दुर्गे सर, खरं तर तूर पिकाच्या ज्या काही विविध समस्या आहेत, या समस्येच्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना काही कानगोष्टी सांगाल? तूर पिकाच्या जर प्रमुख समस्या जर आपल्याला पाहायच्या झाल्या, म्हणजे जी आपली प्रचलित पद्धती असते, पेरणी पद्धती, यामध्ये जर आपण पाहिलं की तुरीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. मग रोपट्या अवस्थेतली तूर असेल तर तिथे रोपटे जळण्याची समस्या, म्हणजे मूळसळच्या माध्यमातून ही समस्या तिथे निर्माण होते. तुरीचं पीक जेव्हा मोठं झालेलं असते, फुलोर अवस्था आटोपलेली राहते, शेंगा लागलेल्या राहतात, त्यामध्ये तूर आपली उधळताना तिथे दिसते, ज्याला आपण विल्टिंग म्हणतो, मर म्हणतो. तर ही मरची समस्या तिथे मोठ्या प्रमाणात येताना दिसते. त्यानंतर तुरीचं पीक जेव्हा आता तयार झालेलं आहे, शेंगांमध्ये दाणे वगैरे भरलेले आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या इथे दवाळ जाण्याची, धुई जाण्याची समस्या तिथे निर्माण होते. तुरीवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव तिथे होताना आपल्याला दिसतो, की तुरीवर पानं गुंडाळणाऱ्या अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव तिथे होतो वाढीच्या अवस्थेमध्ये, जेव्हा ब्रांचिंग स्टेजला राहते. त्यानंतर तूर शेवऱ्याच्या अवस्थेला आल्यानंतर तिथे किडींच्या माध्यमातून मोठी तिथे नुकसानीची पातळी आपल्याला होताना दिसते. मग त्यामध्ये शेंगा पोखरून दाणे खाणारी अळी असेल, शेंगमाशीची अळी असेल किंवा पिसारी पतंगची अळी असेल, या माध्यमातून सुद्धा मोठं नुकसान तिथे होते. मग पीक संरक्षणाच्या दृष्टीनं जर तिथे आपण जर पाहिलं तर या पिकावर पीक संरक्षणाच्या दृष्टीनं, म्हणजेच फवारणीचं जे व्यवस्थापन आहे, या दृष्टीनं किती लक्ष केंद्रित करणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. म्हणजे या पिकाला दुय्यम पिकाचा दर्जा न देता याला मुख्य पिकाचा दर्जा कसा देता येईल, कारण याचा जो बाजारभाव आहे हा चांगला आहे, शेतकऱ्यांना याचा बाजारभाव, शाश्वत बाजारभाव भेटतो, याच्यामध्ये तुरीची नाफेडची खरेदी राहते. मग ह्या जर समस्या जर आपल्याला कमी राखता आल्या आणि त्या माध्यमातून जर पिकाचं उत्पादन आपल्याला वाढवता आलं, तर ते निश्चितच एक आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना चांगलं ते ठरू शकते. नक्कीच. पण या समस्या दूर करणंही तेवढंच गरजेचं आहे. या समस्येवर मात करून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन घ्यायचं असेल, उत्पादन वाढवायचं असेल, तूर पिकाच्या उत्पादक वाढीसाठी आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या प्रकारातील कामं करणं गरजेची आहेत? तुरीचं जे पीक आहे हे आपण आत्ताच बोललो की याला दुय्यम पिकाचा दर्जा शेतकऱ्यांनी न देता याला जर मुख्य पिकाचा दर्जा दिला आणि सुरुवातीपासून या पिकाकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं, तर निश्चितच हे पीक आपल्याला चांगलं उत्पादन तिथे देऊ शकते. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर समजा उदाहरणादाखल जर आपण सोयाबीनमधली जर तूर घेतली,
सोयाबीन जेव्हा पूर्ण वाढीच्या अवस्थेला राहते, वाढलेलं राहते, सोयाबीनच्या पिकाने शेत पूर्ण गच्च झाकलेलं राहते आणि साधारणतः 6 ओळी सोयाबीनच्या 1 ओळ तूर असं आपल्या इथे पेरणीचा क्रम तिथे राहतो. कुठे कुठे 5 ओळी सोयाबीनच्या 2 ओळी तुरीच्या असं पेरणी पद्धत तिथे राबवल्या जाते. 6 दाती पेरणी यंत्र असेल तर 4 ओळी सोयाबीनच्या 2 ओळी तुरीच्या अशी पेरणी पद्धत तिथे राहते. मग हे जे सोयाबीन तिथे शेतामध्ये दाटलेलं आहे, प्रत्येक 7वी ओळ आपली तुरीची तिथे आहे आणि या तुरीच्या ओळीकडे जर आपण तिथे लक्ष केंद्रित केलं तर ही पूर्ण दबलेली राहते, सोयाबीननं ते झाकोळलेली राहते. मग जेवढ्या उंचीपर्यंत सोयाबीन आपल्या शेतामध्ये वाढलेलं आहे तेवढ्या उंचीपर्यंत त्या सोयाबीनमधली जी तुरीची ओळ आहे त्या ओळीकडे शेतकऱ्यांचं लक्षच जात नाही अक्षरशः. आणि हे कुठेतरी तिथे बदलता आलं पाहिजे. कारण ते जर सोयाबीनचे तासं जर थोडेसे आपण बाजूला करून पाहिले आणि तुरीचे ओळ जर आपण तपासली, जेवढ्या उंचीपर्यंत सोयाबीन त्या शेतामध्ये वाढला आहे तेवढ्या उंचीपर्यंत त्या तुरीच्या झाडावरच्या ज्या खालच्या फांद्या असतात त्या कधी वाढतात, कधी गळतात, कधी जिरतात हे शेतकऱ्यांना माहितीही पडत नाही. आणि जेव्हा शेतामधलं सोयाबीन पूर्ण कापणी झालेलं असते त्यावेळेस जर आपण त्या शेतातली तूर जर पाहिली तर हे तुरीचे झाड आहे, खालून पूर्ण भोंडे असतात, मोकळे असतात, खाली एकही फांदी त्याला नसते, वरतेच फक्त तुरीला तोरंब्या आलेले असतात. तर हे चित्र कुठंतरी बदलता आलं पाहिजे. आणि तुरीपासून जे भेटणारं उत्पादन आहे हे जर आपल्याला वाढ करायची असेल तर तुरीचं बूड कसं बनेल, तुरीचं खोड कसं बनेल, तुरीला जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं फांद्या कशा येईल, या दृष्टीनं जोपर्यंत शेतकरी तिथे विचार करणार नाही तोपर्यंत या पिकाचं उत्पादन शेतकऱ्याला वाढवता येणार नाही. दुर्गे सर, खरं तर आपण या हंगामात तूर या पिकाची लागवड करत आहोत आणि तूर या पिकातून शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जे लागवड तंत्रज्ञान आहे किंवा व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करणं तेवढंच गरजेचं आहे. तूर या पिकाची लागवड करत असताना दाट पेरली जाते, अशा वेळेस विरळणी करणं गरजेचं आहे. तर या तूर पिकामध्ये विरळणीचं काही महत्त्व आहे का? जेव्हा तुरीचं पीक हे मोठ्या प्रमाणात आंतरपीक पद्धतीमध्ये घेतलं जाते आणि सोयाबीनसारख्या पिकामध्ये जेव्हा हे तूर आंतरपीक घेतलं जाते, आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जे पेरणी यंत्र असते ट्रॅक्टरचं हे सोयाबीनचं राहते आणि सोयाबीनचं जेव्हा ते पेरणी यंत्र आहे तर सोयाबीनच्या सेटिंगनुसारच तूर आपण तिथे पेरतो आहे. आता सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक आहे आणि या कमी कालावधीच्या पिकामध्ये सोयाबीनसारख्या 2 झाडातलं अंतर हे फक्त 3 ते 5 सेंटीमीटर राहते. म्हणजे 4 बोटं ज्याला आपल्याला म्हणता येईल. 5 सेंटीमीटर हे जे अंतर सोयाबीनचं आहे त्यानुसारच ते पेरणी यंत्र तिथे आपण सेट केलेलं राहते, कॅलिब्रेट तिथे केलेलं राहते. आणि सोबत जेव्हा आपण तिथे तूर पेरतो आहे तर सोयाबीनसारखीच तूर आपण तिथे पेरतो आहे. म्हणजे जे सोयाबीनचं 2 झाडातलं अंतर आहे त्याच अंतरावर आपण तूरही तिथे पेरतो आहे. आणि हे कुठेतरी तुरीचं उत्पादन घटण्यासाठी महत्त्वाची गोष्ट तिथे कारणीभूत ठरत आहे. आणि तूर ही कापायला कधी येणार आहे, कापणीला कधी येणार आहे, एक तर जानेवारी महिन्यात कोरडवाहूची जर असेल तर, आणि पाणी जर दिलं असेल, ओलीत जर व्यवस्थापन असेल, जवळजवळ तब्बल 7 ते 8 महिने ही तूर आपल्या शेतामध्ये तिथे राहणार आहे. मग 7 ते 8 महिने कालावधीचं पीक आणि 100 दिवसाच्या कालावधीचं पीक हे जर आपण 2 झाडातलं अंतर हे सारखंच जर तिथे ठेवत असू तर हे कुठेतरी चुकीची बाब आहे. आणि त्यामुळे तूर पिकासाठी जे 2 झाडातलं जे शिफारसीचं अंतर असते हे कमीत कमी 15 ते 20 सेंटीमीटर राहते. म्हणजे अर्धा ते पाऊण फूट हे अंतर 2 झाडातलं तिथे आपल्याला राखणं क्रमप्राप्त बाब राहते. पण इथे पेरणी करताना ही ॲडजस्टमेंट आपल्याला करता येत नाही. त्यातल्या त्यात आणखी काय होते की सोयाबीन पेरताना तूर जेव्हा शेतकरी तिथे पेरणीसाठी वापरतात, ही पेरणी करताना त्याचीसुद्धा उन्हारी खूप दाट ते करताना दिसतात. म्हणजे जिथे एकरी 2.5 ते 3 किलोच आपण तूर उन्हारायला पाहिजे तिथे 5-5, 6-6 किलोपर्यंत तूर तिथे उन्हारल्या जाते. म्हणजे जवळपास दुप्पट बियाणं तिथे वापरलं जाते. आणि त्या दृष्टीने मग तिथे विरळणीचं महत्त्व तिथे प्राप्त होते. ही जी विरळणी आहे आपल्याला ही तुरीमध्ये थोडीशी उशिरा करायची असते. म्हणजे जेव्हा डवऱ्याचे फेर आणि निंदण हा जो हंगाम सुरू असतो, निंदणाचा जो हंगाम असतो, निंदण करताना शेतामध्ये जर आपण निंदण करत असू किंवा निंदण करत जरी नसू तर त्या हंगामामध्ये त्या वेळेवर आपल्याला ही विरळणी करायची असते. आणि विरळणी करताना मोठे मोठे झाडं आपल्याला ठेवायचे असतात. खाली जे दबलेले झाडं असतात, बारीक बारीक जे झाडं असतात खाली, ते आपल्याला काढून टाकायचे असतात. आणि हे काढताना, विरळणी करताना 2 झाडामधलं अंतर हे कमीत कमी 15 ते 20 सेंटीमीटर कसं राहील, म्हणजे तुरीच्या झाडाला खालून मोकळी जागा कशी भेटेल, त्याचं बूड कसं बनेल, त्याचं खोड कसं बनेल,
आणि त्याला चांगल्या चांगल्या फांद्या कशा येऊ शकतील या दृष्टीनं आपल्याला ही उपाययोजना तिथे करणं क्रमप्राप्त बाब ठरते. नक्कीच. त्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारातील कामं आपला शेतकरी बांधव करत असतो. या विविध प्रकारातील कामामध्येच बऱ्याच ठिकाणी शेंड्याची छाटणी केली जात असते. तर शेंडे छाटणीचं काही वेगळं महत्त्व आहे का? का बरं करावी आपल्या शेतकरी बांधवांनी? तूर पिकाची उत्पादकता जर वाढवायची असेल, जसं विरळणीचं महत्त्व तूर पिकामध्ये आहे, तसंच तूर पिकाचे शेंडे छाटणे यालासुद्धा फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता शेंडे छाटणी आपल्याला नेमकी कशासाठी करायची हे पहिलं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुरीमध्ये ज्या फांद्यांचा प्रकार राहतो तो मुख्य खोड राहते. मुख्य खोडावर मुख्य फांद्या येतात, मुख्य फांद्यावर उपमुख्य फांद्या येतात आणि उपमुख्य फांद्यावर मग 3 नंबरच्या फांद्या तिथे येतात. हे 3 नंबरच्या फांद्या म्हणजे एक प्रकारे त्याचे जे तोरंबे असतात ते राहतात. मग पिकाचं बूळ बनलं पाहिजे, खोड बनलं पाहिजे. मुख्य खोड चांगलं बनलं तर त्याच्यावर ज्या फांद्या येतील त्या चांगल्या बनतील आणि याच्यासाठी आपल्याला शेंडे छाटणीचं व्यवस्थापन तिथे हे करणं गरजेचं राहते. आता शेंडे छाटणी जी केल्या जाते त्याच्यामध्ये तुरीची उत्पादकता वाढवण्या हा एक मोठा उद्देश त्याच्यामध्ये राहतो आणि त्यामध्ये जर फांद्यांची संख्या जर आपण वाढवू शकलो, तुरीची उंची जर आपण आटोक्यात ठेवू शकलो तर हे आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं राहते. मग शेंडे छाटणी जी असते आपली याच्यासाठी स्पेशल मशिनीज उपलब्ध राहतात, ज्या स्प्रे पंपाच्या बॅटरीवर चालतात. ब्लेडवाल्या मशिनींचा वापर करून आपल्याला ही शेंडे छाटणी करायची असते. ही शेंडे छाटणी करताना जमिनीत ओल असायला पाहिजे. जेव्हा पाऊस येऊन गेलेला आहे आणि जमिनीत भरपूर ओल आहे अशाच वेळेस ही छाटणी आपल्याला करायची असते. त्या दरम्यान शेंडे छाटणी झाल्यानंतर जर पावसाळी वातावरण जर असेल, एखादा पावसाचा शिरवा वगैरे आला असेल तर एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला एखादी बुरशीनाशकाची फवारणी तिथे घ्यायची असते. मग ही शेंडे छाटणी नेमकी कधी करायची आणि कशी करायची याला फार महत्त्व आहे. शेंडे छाटणीबद्दल साधारणतः वेगवेगळ्या शिफारसी किंवा वेगवेगळे जे पद्धती राबवल्या जातात शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल आता आपल्याला बोलायचं आहे. 3 वेळा जर छाटणी करायची असेल तर पेरणीपासून 30व्या दिवशी, 60व्या दिवशी आणि 90व्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला हे छाटणीचं व्यवस्थापन करायचं आहे. जर आपण 3 वेळा छाटणी शक्य नसेल, जर 2 वेळा आपल्याला छाटणी करायची असेल तर पेरणीपासून 35व्या दिवशी आणि 70व्या दिवशी आपल्याला ही छाटणी करता येईल. समजा 3 वेळा 2 वेळा छाटणी आपल्याला शक्य नसेल, एकच वेळा जर आपल्याला छाटणी करता येत असेल तर साधारणतः 60 ते 70 दिवसाचं पीक असताना ही छाटणी आपल्याला तिथे तुरीमध्ये करावी लागेल. मराठवाड्यातले एक प्रगतिशील शेतकरी आहे जे तुरीचं टोकन पद्धतीनं बेडवर लागवड करतात आणि या छाटणी व्यवस्थापनामधून फार चांगलं उत्पादन ते घेतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा, कृषीभूषण पुरस्कारसुद्धा तिथे प्राप्त झालेला आहे या तुरीच्या प्रयोगांती. त्यांनी मला एक निरोप दिला होता की जेव्हा जेव्हा तुम्ही असं तुरीबद्दल शेतकऱ्यांना सांगाल तर माझा एक निरोप शेतकऱ्यांना तिथे द्यावा. आणि हे सांगताना तुरीचं पीक जेव्हा सरसकट 17 पानावर येते, पूर्ण शेतातलं तुरीचं पीक जे सरसकट 17 पानावर येते, तेव्हा जर शेंडे छाटणी जर शेतकऱ्यांनी केली तर त्याला बरोबर 17 फांद्या येतात असं त्यांचं म्हणणं राहते. आणि हा सुद्धा एक निरोप त्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मी आपणापर्यंत या माध्यमातून पोहोचवतो आहे. परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे तूर पीक लागवड आणि व्यवस्थापन आणि याविषयी आपण संवाद साधत आहोत जितेंद्र दुर्गे. आपण तुरीबरोबर अनेक पिकांची लागवड आंतरपीक म्हणून आपण घेत असतो. तर आंतरपिकामध्ये उत्पादकता वाढीसाठी नाविन्यपूर्ण सुधारित पट्टापेर आणि सलग तुरीसाठी जोड ओढ पद्धतीचं नियोजन आपल्या शेतकरी बांधवांना करता येईल का? निश्चितच करता येईल, कारण इथे प्राधान्यक्रमानं आपल्याला तूर पिकाचं महत्त्व वाढवायचं आहे. दुय्यम पिकाचा दर्जा या पिकाचा काढून आपल्याला याला मुख्य पिकासारखाच मुख्य पिकाचा दर्जा आपल्याला इथे द्यायचा आहे. आणि त्या दृष्टीनं मग लागवड पद्धत जी आहे, पेरणी पद्धत आहे, याच्यामध्ये जर सुधारणा आपल्याला करता आली, मग सोयाबीनसोबत, मुगासोबत, उडदासोबत जेव्हा याचं तुरीचं पीक आपण आंतरपीक जेव्हा घेतो आहे, नॉर्मली आपण जर पाहिलं तर 7 दाती पेरणी यंत्र आंतरपीक पद्धतीमध्ये तिथे शेतकरी वापरतात. मग सोयाबीनच्या 6 ओळीनंतर प्रत्येक 7वी ओळ तिथे तुरीची राहते. मग जे पेरणी यंत्र राहते तो जो बियाण्याचा कप्पा असतो, त्या बियाण्याच्या कप्प्यामध्ये मधला जो 4 नंबरचा कप्पा असतो त्याच्यामध्ये शेतकरी तूर घेतात.
इकडचे 3 आणि तिकडचे 3 कप्प्यांमध्ये सोयाबीन घेतात आणि ही पेरणी करताना मग हे पेरणीचं व्यवस्थापन तिथे करताना शेतकरी मग 6 ओळीनंतर प्रत्येक 7वी ओळ तिथे येते. आता या पद्धतीमध्ये ही पेरणी पद्धत अशीच आपल्याला ठेवायची आहे, फक्त याच्यामध्ये सुधारणा एवढीच करायची आहे की तुरीचा जो मधला कप्पा आहे त्याच्या आजूबाजूची जी नळी आहे सोयाबीनची ती आपल्याला बंद ठेवायची आहे. म्हणजे तिकडनं 2 तास सोयाबीनचे पेरल्या जातील, इकडनं 2 तास सोयाबीनचे पेरल्या जातील, मधल्या तासावर आपलं मधल्या नळीने आपलं तूर पेरल्या जाईल आणि तुरीच्या आजूबाजूचं जे ओळ आहे तास जे आहे ते तिथे मुकं राहील. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण पेरणी करतो आहे, ट्रॅक्टर पलटून येताना जाताना 2 ओळीच्या बाजूला पुन्हा सोयाबीनच्या 2 ओळी येतील. म्हणजे 4 ओळी सोयाबीनच्या, खाली ओळ, तुरीची ओळ आणि पुन्हा खाली ओळ, अशी पेरणी पूर्ण शेतात आपली तिथे होईल. आणि या पद्धतीमध्ये मग तूर पिकाला जेव्हा दोन्ही बाजूनी आपण मोकळी जागा देतो आहे, ह्या मोकळ्या जागेवर जिथे जिथे आपण सोयाबीनचे तासं तिथे खाली ठेवले आहे, तिथे जर डवरणीच्या वेळेस जर आपण डवऱ्याच्या जानवळ्याला, कोळप्याच्या जानवळ्याला आपण तिथे दोरी गुंडाळून जर तिथे सऱ्या पाळून घेतल्या, गाडी ओढून घेतली, दांडं पाळून घेतले, तर तूर आपली वरंबावर येईल आणि सोयाबीन आपलं बेडवर येईल, गादी वाफ्यावर येईल. आणि या पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा आपण विरळणी करू, शेंडे छाटणी करू, तुरीच्या झाडांना दोन्ही साईडनी मोकळी जागा भेटेल, मोकळी हवा लागेल, तुरीची ओल तुरीला भेटेल, तुरीचं अन्नद्रव्य तुरीला भेटेल, शेवटपर्यंत तुरीला आपण ओल तिथे टिकून ठेवू शकू. या माध्यमातून मग तुरीचं पीक आपल्याला चांगलं उत्पादन देण्याचे चान्सेस तिथे वाढतील. याचप्रमाणे मग काही शेतकरी आता तुरीचं सलग पीकसुद्धा घेण्याच्या मानसिकतेवर आलेले आहे, कारण सोयाबीनच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे आणि सोयाबीनची कटकट नको म्हणून सलग तूरसुद्धा घेतात. मग पूर्ण पेरणीचा हंगाम आटवू देतात आणि साधारणतः जुलैच्या मध्यामध्ये हे तुरीचं सलग पीक शेतकरी शेतामध्ये पेरताना दिसतात. मग हे तुरीचं पीक सलग लावताना जे पेरणी यंत्र असते, 7 दाती पेरणी यंत्र असते, पेरणी यंत्राची मधली जी नळी आहे, मधलं जे कप्पा आहे त्याच्यामध्ये तूर घेतात आणि सरळ सरळ पेरणी करून टाकतात नेहमीच्या पद्धतीनं. म्हणजे ही झाली सलग पद्धत. याच्यामध्ये जर आपल्याला आणखी चांगलं जर करायचं असेल तर जोडोळ पद्धतीमध्ये आपण याची पेरणी करू शकतो. याच्यासाठी थोडीशी सुधारणा आपल्याला पेरणी करताना अशी करावं लागेल, मधल्या कप्प्यामध्ये तूर न घेता काठावरचे दोन्ही जे कप्पे आहे, इकडचा कप्पा आणि तिकडचा कप्पा, याच्यामध्ये आपल्याला तूर घ्यायची आहे, मधले 5ही कप्पे आपल्याला खाली ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण तिथे शेतामध्ये पेरणी करू, प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर पलटून येताना जाताना साधारणतः 3 ते 3.5 फुटाची जर आपण तिथे गॅप दिली, ज्याला बेल्या सोडणे म्हणतात, फट्या सोडणे म्हणतात, हा फट्या बेल्या जर आपण 3 ते 3.5 फुटाचा जर सोडला तर बरोबर जोड पद्धतीमध्ये 3 ते 3.5 फूट 2 ओळीतलं अंतर, 2 जोड ओळीतलं अंतर साधारणतः 6 ते 7 फूट तिथे राहील. आणि अशा प्रकारे जेव्हा जोडओळी पद्धतीनं आपण तिथे पेरणी करतो आहे, नंतर डवऱ्याच्या फेराच्या वेळेस जेव्हा आपण आपलं पीक उगवण झालेलं आहे, जो मोठा पट्टा आहे 6 ते 7 फुटाचा जो पट्टा आहे, त्याच्या मधोमध जर आपण वखराच्या सहाय्याने त्याच्या जानवळ्याला दोरी गुंडाळून जर आपण तिथे दांडं पाडून घेतले तर हे जोडओळीतलं पीक आपलं तिथे गादी वाफ्यावर येऊन जाईल. किंवा सलग जर आपलं तुरीचं पीक असेल त्याच्या मधोमध जर आपण गाडी ओढून घेतली तर हे पीक आपलं गादी वाफ्यावर येऊन जाईल आणि सलग तूरसुद्धा एक चांगलं उत्पादन देण्याचे चान्सेस. मग त्याच्यामध्ये विरळणी, शेंडे खुडणी वगैरे हे आपल्याला नंतर करता येते. याच्यामध्ये तणनाशकाचा वापर आपल्याला सलग तूर पिकामध्ये करता येतो. तूर पीक लागवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी जी विविध प्रकारातील कामं करत असताना हे तंत्र किती महत्त्वाचं आहे हे आपल्या शेतकरी नक्कीच समजलं असेल. दुर्गे सर, खरं तर आपल्या शेतकरी बांधवांनी वेळेवर लागवड केलेली असणार आहे. तूर या पिकाची वेळेवर लागवड केल्यानंतर जसजसं या पिकाची वाढ होत जाते, त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण पिकाचं नियोजन करत असतो. आणि पाऊस जरी आलाच नाही तरी ज्या ठिकाणी सिंचनाची सोय असेल किंवा ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी तूर या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे? शेतकऱ्यांजवळ जर ओलिताची व्यवस्था आहे, पाणी देण्याची व्यवस्था आहे आणि तूर पिकाला जर ओलीत शेतकरी करू शकले आणि सोबत जर खत व्यवस्थापन जर करू शकले तर निश्चितपणे तूर हे चांगलं उत्पादन आपल्याला तिथे येऊ शकते. कारण तुरीचा कालावधी जास्त आहे, 7 ते 8 महिने हा कालावधी आहे आणि या 7 ते 8 महिन्यात मध्ये काही समस्यासुद्धा निर्माण जर झाली तर त्यामधून त्याला मात करण्याची क्षमता या पिकामध्ये कालावधी जास्त असल्यामुळे तिथे निश्चितच राहते. मग याला जर ओलिताच्या व्यवस्थापनासोबतच खत व्यवस्थापन ही जर आपल्याला याची जर जोड आपल्याला देता आली तर हे निश्चितच तिथे. मग जेव्हा जेव्हा पावसात खंड पडतो आहे
जोपर्यंत सोयाबीन शेतामध्ये आहे तोपर्यंत सोयाबीनसोबत सोयाबीनसाठी जे करतो आहे आपण ते तुरीसाठी आपोआपच तिथे होते आहे. म्हणजे सोयाबीनला पाणी दिलं तर तुरीला तिथे पाणी भेटणारच आहे. पण एकदा का सोयाबीनची कापणी झाल्यानंतर त्या शेतामधलं जे तुरीचं उरलेलं जे पीक आहे तिथे उभं आहे, त्याच्यासाठी जर आपल्याला खत किंवा ओलीत व्यवस्थापन करायचं असेल तर सोयाबीन सोंगल्यानंतर कापणी झाल्यानंतर जी मधली जागा आहे ती आपल्याला मोकळी करून घ्यायची असते, वाही वगैरे देऊन रोटावेटर करून, आणि त्याच्या मधोमध आपल्याला दांडं पाळायचे असतात. म्हणजे तुरीच्या ज्या 2 ओळी आहे त्याच्या मधोमध आपण दांडं पाळून घ्यायचे आणि त्या दांडातून आपण जर पाणी जर सोडलं, त्यामध्ये सरीतून पाणी आपल्याला देता येईल, स्प्रिंकलरच्या पाईपनीसुद्धा पाणी देता येईल. स्प्रिंकलरचे पाईप जिथपर्यंत शेतामध्ये पोचतात ते पसरून द्यायचे. एक पाईप आपण जर मागे मागे काढत आलो तर त्या माध्यमातून आपलं ओलीत व्यवस्थापन तिथे होईल, किंवा स्प्रिंकलरचे नोझल त्या माध्यमातून आपल्याला तिथे पाणी देता येईल. त्या दरम्यान जर पाऊस आला तर सर्व पाणी त्या सरीमध्ये उतरेल आणि ते झिरपत तूर पिकाच्या मुळांपर्यंत जाईल. आणि हे जेव्हा आपण अशा प्रकारे तिथे करतो आहे, पाणी जेव्हा देतो आहे, तर पाणी देतानाच त्या दरम्यान पाणी द्यायच्या आधी किंवा पाणी दिल्यानंतर जर तूर पिकाला एक खताचा डोस जर आपण DAP सारखं जर खत आपण तिथे देऊ शकलो तर निश्चितच या माध्यमातून खत व्यवस्थापन आणि ओलीत व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला तूर पिकाचं उत्पादन. बरेचदा असं होते की सोयाबीन जेव्हा आपण कापणी करतो आणि त्यावेळेस जर परतीचा पाऊस जर गायब झालेला असेल, आलेला नसेल, तर तुरीसाठी जमिनीमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नसतो. मग अशा वेळेस जर ओलिताची व्यवस्था असेल तर सोयाबीन सोंगल्याबरोबर तिथे पाणी आपण तुरीला दिलं पाहिजे, आणि तिथे जर खताचा डोस जर आपण तिथे देता आला तर तूर पिकामध्ये पुढे उद्भवणाऱ्या ज्या मरच्या समस्या आहे, तूर उधळण्याची जी समस्या आहे, या समस्येपासून सुद्धा आपल्याला, किंवा जी दवाळ जाण्याची समस्या आहे, या समस्येपासून सुद्धा पिकाचा बचाव निश्चितच आपल्याला करता येतो. नक्कीच. खरं तर ओलिताची सोय असेल किंवा सिंचनाची सोय असेल, अशा वेळेस तूर या पिकासाठी पाणी देत असताना काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, याचबरोबर शक्य असल्यास तूर या पिकासाठी खताचंही व्यवस्थापन किती गरजेचं आहे हे आपण सांगितलं. बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की तूर या पिकाची लागवड झाल्यानंतर जसजसं या पिकाची वाढ होत जाते, त्या वाढीच्या अवस्थेनुसार किंवा लागवड झाल्यानंतर काही दिवसानंतर तुरीचं झाड मरत असते. तर तुरीचं झाड मरण्याची काय कारणं आहेत? मर हा रोग कशामुळे येतो असतो, त्याची कारणं कोणकोणती आहेत? तुरीचं पीक उधळणे किंवा तूर उभारणे, याला जे विल्टिंग आपण म्हणतो, मर रोग म्हणतो, ही समस्या प्रामुख्यानं प्रत्येकच शेतामध्ये तुरीच्या तिथे राहते. आणि याचं प्रमाण जर वाढलं तर मोठ्या प्रमाणात तूर पिकाचं नुकसान. काही शेतं तर आम्ही असे पाहिले की 70-80% तुरी उधळलेल्या राहतात, आणि अशा शेतांमधून मग शेतकऱ्यांना भेटणारं जे तुरीचं उत्पादन राहते ते फार तिथे कमी राहते. मागचा हंगाम जर आपण विचारात घेतला तर काही ठिकाणी तर असं चित्र आहे, विदारक चित्र आहे, की एकरी 70 किलो तूर शेतकऱ्यांना झालेली आहे. म्हणजे त्यांचा त्या थ्रेशरचा सुद्धा खर्च तिथे निघाला नाही, अशा बाबी तिथे झालेल्या आहे. मग हे जर तूर उधळणे ही जी प्रमुख समस्या पिकाची आहे, याच्यासाठी निगडीत जर आपण गोष्टी जर तिथे लक्षात घेतल्या, तूर केव्हा उधळते हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तूर फुलोऱ्यात आल्यानंतर जेव्हा त्याची शेंगा लागण्याची अवस्था सुरू होते, तर फुलोर पूर्ण आटोपल्यानंतर जेव्हा शेंगा झाडावर असतात तेव्हा ह्या तुरीयातला आपल्याला उभारताना दिसतात, उधळताना दिसतात. आणि ही जी समस्या आहे ही बरेचदा असं त्यावेळेस निदर्शनास येते की जमीन जी असते त्याला भेगा पडलेल्या असतात, जमिनीमध्ये पाण्याचा थेंबही नसतो, आणि अशा वेळेस तुरीचे झाडं हे मोठ्या प्रमाणात तिथे वाढताना दिसतात. तुरीचं झाड जर आपण तपासलं, त्याचं जर झाड आपण उपटून पाहिलं तर हे उपटल्या जात नाही, म्हणजे मुळं त्याचे पक्के आहेत. आणि जर त्याचं खोड जर आपण तपासलं तर खोडावर आपल्याला त्याच्या जखमा दिसतात डोळ्याच्या आकारासारख्या. ह्या जखमेच्या मध्यभागी एक आपल्याला काळा ठिपका दिसतो. या काळ्या ठिपक्याच्या तिथे जर हे तुरीचं झाड जर आपण तोडलं आणि त्याला वरती चिरत नेलं आणि जमिनीकडे जर चिरत नेलं, जे जमिनीतला भाग आहे त्याला चिरत नेलं, तर त्याच्यामध्ये त्याचा जो झायलेम असतो, त्याचा गाभा असतो, तो आपल्याला काळा पडलेला दिसतो. आणि ह्या माध्यमातून जे तुरीचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होते, यासाठी शेतकऱ्यांनी तिथे सतर्क राहणं गरजेचं राहते. जमिनीतली ओल तुरीला शेवटपर्यंत कशी आपल्याला टिकून ठेवता येईल या दृष्टीनं शेतकऱ्यांनी उपाययोजना तिथे करायला पाहिजे. त्यासाठी आपण पट्टापेर आणि मृतसऱ्या काढणे हे आपण तिथे सांगितलेलं आहे. आणि जे फवारणीचं व्यवस्थापन आपण करतो आहे, जेव्हा आपण फवारणी करतो आहे सोयाबीन सोंगल्यानंतर,
किंवा सोयाबीन सोंगल्याबरोबर ताबडतोब एक काम शेतकऱ्यांना असं करावं लागेल की तुरीच्या खोडावर तिथे फवारणी करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला साधा फवारणी पाठीवरचा साधा पंप घेऊन त्याला नोझलच्या तिथे हुड लावून प्लॅस्टिकचं टोकर लावून जाताना तुरीच्या खोडावर एक हात घ्यायचा आणि पलटून येताना त्याच ओळीमध्ये त्याच झाडाच्या खोडावर त्याच ओळीतील झाडाच्या खोडावर पुन्हा दुसरा हात आपल्याला तिथे घ्यायचा आहे. आणि हे जर आपल्याला करता आलं, अशा प्रकारे 2-3 वेळा जर आपल्याला हे करता आलं, तर निश्चितपणे या समस्येपासून आपल्याला आता हे करताना, ही फवारणी करताना बुरशीनाशक चा वापर आपल्याला करायचा असतो. आता नॉर्मली काय होते, शेतकरी फवारणी करताना झाडाच्या पाल्यावर फवारणी करतात. प्रॉब्लेम जो असतो तो खोडामध्ये असतो आणि खोडावर जर फवारणी जर शेतकरी त्या दरम्यान करू शकले, म्हणजे फांद्यांची अवस्था, सोयाबीन सोंगल्यानंतर जी आपण फवारणी करतो आहे तेव्हा एखादी फवारणी आणि नंतर पुन्हा एखादी फवारणी जर अशी खोडावर जर शेतकऱ्यांना करता आली आणि त्यावेळेस जर जमिनीत ओल जर असली तर खूप चांगले रिझल्ट या माध्यमातून शेतकऱ्यांना तिथे भेटू शकतात. फक्त इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, बुरशीनाशक जर शेतकऱ्यांना तिथे वापरता आलं आणि दोन्ही साईडने जर हात शेतकऱ्यांनी फवारणीचा जर घेतला आणि असं फोकस केल्यासारखं त्याचं खोड चपचप ओलं होईल, जे द्रावण आहे ते जमिनीपर्यंत पोहोचेल असं जर फवारणी जर शेतकरी करू शकला तर या माध्यमातून होणारी नुकसानीची पातळी आपल्याला कमी राखण्यासाठी एक प्रकारे मदत तिथे होईल. आपले काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. माझं नाव प्राध्यापक जितेंद्र दुर्गे, सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती. आणि माझा जो मोबाईल नंबर आहे तो आहे 9403306067. मराठीत सांगतो 940-330-60-67. नक्कीच. दुर्गे सर, तूर पिकाची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी अमरावती केंद्राच्या वतीनं आपलं आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.